श्री स्वामी समर्थ. मार्केट मंथली टाइम फ्रेमवर फुल्ली बुलिश आहे. अजून मार्केटने काइंड ऑफ म्हटलं तरी चालेल. 38 और 50 हा झोन अजून पेंडिंग आहे रिट्रेस करण्यासाठी. मंथली टाइम फ्रेम मध्ये हे स्ट्रक्चर आहे आपलं. त्यानंतर मार्केट 38 येण्यापेक्षा एक मंथ पूर्ण 23-29 या झोनमध्ये टाइम स्पेंड केला आहे. अनवॉन्टेड पकडा किंवा डोजी कंटिन्युएशन डोजी. तर एक अनवॉन्टेड प्लस आपण विकली टाइम फ्रेममध्ये जाऊ. विकलीमध्ये मार्केटने काय केलं आहे की हायर हाय स्ट्रक्चर फॉर्म केलं. हायर हाय ह्या ऑल टाइम हायच्या स्ट्रक्चरमध्ये ट्रिपल टॉप हे स्ट्रक्चर बनत आहे सध्याला तरी. जो रेजिस्टन्स होता त्याला मार्केटने ब्रेक करून त्याचा सपोर्ट घेऊन एक बुल मूव्ह देऊन आता रिट्रेसमेंटसाठी आलेलं आहे. परत विकली टाइम फ्रेममध्ये प्रिव्हियस कॅन्डलची हाफ वीक ही 90% फिल केलेली ही एक आहे. अँड ही एक आहे 50% आजची कॅन्डल आजची कॅन्डल फिल झाली नाही हाफ वीक. आता येऊ आपण डेली टाइम फ्रेममध्ये. डेली टाइम फ्रेममध्ये आपल्याला अनवॉन्टेड कॅन्डलपासून एक एंट्री मिळणार होती आपल्या सेशन टायमिंगनुसार. अनवॉन्टेडची ही एंट्री इथून 300 पीप. आता सध्याला मार्केट करंट चालू आहे म्हणून मार्केट डाऊन इथून. आणि ह्या रेजिस्टन्स आपलं रिट्रेसला स्टॉप लॉस 100 प्लस पीप आणि टार्गेट होतं 300 प्लस पीप. आणि परत एक कन्सेप्ट लागतो की याला अनवॉन्टेड प्लस दुसरं कन्सेप्ट आहे की ENFPची कॅन्डल आहे डेली टाइम फ्रेमवर. इतनी बेरिश होती तो ही ब्रेक कर देती. आज आहे मंडे, तर आज ही कॅन्डल क्लोजिंग कुठं देते ते इम्पॉर्टंट आहे. बघूया काय होतं ते. 4 आवर टाइम फ्रेममध्ये प्रिव्हियस सपोर्ट तोच रेजिस्टन्स आहे. प्रिव्हियस सपोर्ट हा जो नेकलाईन वाला एरिया आहे, अनवॉन्टेड नेकलाईन वगैरे, हा एक एरिया आहे. प्रिव्हियस सपोर्टलाच रेजिस्टन्स बनवलेलं आहे. तर अनवॉन्टेड कॅन्डल ही टाइम स्पेंड एरिया आहे. टाइम स्पेंड एरिया हे दोघं कॅन्डल म्हणजे 8 तास दोघं कॅन्डल ह्याच झोनमध्ये थांबले आणि त्याच झोनपासून एक इम्पल्सिव्ह बाईंग आलेली. 300 प्लस पीप आलेले तिथं. परत 30 मिनिटच्या टाइम फ्रेमवर जर गेलो आपण, 30 मिनिटवर लोअर लो स्ट्रक्चर बनतंय वरून. फर्स्ट लो, सेकंड लो, हाय बनला होता. त्याच्यानंतर आज मार्केट कंटिन्यू. तर आपण फीप पण लावला होता की इथून शॉर्ट करू शकतो या झोनपासून 50%. 23-42 स्टॉप लॉस 61च्या अबो. टेक प्रॉफिट 100 pips. थँक्यू.